पण या 5 वर्षात तरी शक्यता दिसत नाही असं तुम्हाला म्हणायचं ते मी नाही सांगू शकत. आपण थांबून बघू भविष्यात काय तसं घडलं तर चांगलंच होईल. आपल्यासोबत जय पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, विजयानंतर आज गावभेट दौरा करतायत, काय भावना आहे? पहिलं तर सगळ्याच आपल्या मतदारांचे बारामतीकर जे आमचं सर्वांचं कुटुंब आहे त्यांचा आभार दौरा आज आम्ही चालू करतो आहे. सगळ्यांना जाऊन भेटणार आहे. गावातले काय समस्या असतील, काय आचारसंहितेच्या वेळेस काय कामं झाली नसतील तर ते परत समजून घेऊन ते पूर्ण करायचे. अजितदादांचा नागरी सत्कार देखील करण्यात आला आहे, त्या पद्धतीचं नियोजन कसं चालू आहे, कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असणार? तर तो कार्यक्रम मला वाटते 14 तारखेला आहे आणि त्याचं सगळं नियोजन पारदर्शक आणि पक्षातले बाकीचे लोक अध्यक्ष करत आहेत, तर ते त्यांच्या हातात आहे. तुम्ही गावभेट दौरा करता आहात, नेमकं काय प्रयोजन आहे? तुम्ही जर सांगितलं आहात की जे लोकसभेच्या वेळेस किंवा विधानसभेच्या वेळेस आश्वस्त करणार होता लोकांना, काय नेमकं आता आश्वस्त करताय लोकांच्या, नेमक्या नागरिकांच्या समस्या काय आणि ते सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? तर आता तर माझ्याकडे तो पेपर नाही आहे, पण आम्ही एक फॉर्मॅट तयार केली आहे एक्सेल शीटवरती. ती आम्ही आमच्यासोबत ठेवणार आहे. जे जुने काय कामं असतील, जे नसतात झाले ते समजून घ्यायचे, भविष्यातले काय कामं असतील आणि नागरिकांचे काय पर्सनल कामं असतील ते पण समजून लवकरात लवकर सोडवायचे. 2-3 दिवसापूर्वी अजितदादांनी शपथ घेतल्यानंतर एक बातमी आली होती की अजित पवारांच्या कुटुंबियांच्या संबंधित 1000 कोटीची जी मालमत्ता आहे, जी ITने जप्त केली होती, ती रिलीज करण्यात आली. कसं बघताय याकडे? आता तो निर्णय कोर्टाने घेतला आहे आणि सगळंच त्याच्यात कायदेशीर निर्णय तो आला आहे, त्याच्यामुळे तो चांगलाच असेल. काही जण टीका देखील करतायत की दादा भाजपसोबत गेले त्याच्यामुळं ही कारवाई जी आहे ती रोखण्यात आली होती. नाही, तसं नाही आहे. कारवाई आधीपासून चालू होती. जेव्हा दादा विरोधी पक्षनेते होते तेव्हा आधी पण उपमुख्यमंत्री होते, कायदेशीर हे सगळी कारवाई होत होती. त्याचा निकाल नुसता आता निघाला आहे. ते राजकारणच आता काय लोक बोलतीलच ह्याच्यामुळे झालं आहे, पण दादा आधी पण उपमुख्यमंत्रीच होते, तेव्हा पण झालं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक नाही आहे. नुसता तो निकाल कोर्टांनी, जजेसनी आणि वकिलांनी आता तसा दिला. तुम्ही असं म्हणताय दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झालेत. खरं तर बारामतीकरांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावं, पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री. आगामी काळात अशी काही संधी निर्माण होऊ शकते की दादा मुख्यमंत्री होतील? आमच्या तर सगळ्यांचीच आशा ती आहे, पण तुम्हाला माहिती यावेळेस भाजपच्या सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट होता, आपला दुसरा होता आणि शिवसेनाचा तिसरा होता. त्यातल्या त्यात त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्याच महायुतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की देवेंद्रजींना मुख्यमंत्री बनवायचं आणि दादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब पण मुख्यमंत्री. पण या 5 वर्षात तरी शक्यता दिसत नाही असं तुम्हाला म्हणायचं? ते मी नाही सांगू शकत. आपण थांबून बघू भविष्यात काय तसं घडलं तर चांगलंच होईल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत, उत्साह देखील आहे. साधारणतः कसा दौरा असणार आहे तुमचा आणि पुढच्या दौऱ्याचं नियोजन कसं असणार आहे? नाही, आता तर आजचा दौरा झाला आहे, उद्या परवाचा पण होईल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला माहिती आहे परत दादांचा कार्यक्रम आहे 14 तारखेला आणि तेव्हा दादा पण त्यांचे काय मनातले गोष्टी असतील सांगतील. आणि मी तर आधीपासूनच सांगत आलो आहे की मी माझ्या लोकांसाठी म्हणजे बारामतीकरांसाठी आता कायम इथं असणार आहे. भविष्यात संस्थांचे काय इलेक्शन असतील, नाहीतर नगरपालिका, नगरपरिषद, त्याच्यासाठी पण मी सगळ्यांना सहकार्य करणार आहे. कारण नवीन खूप चेहरे आहेत, त्यांना पण संधी मिळायला पाहिजे आणि आता एक नवीन युवकांचं आश्रयस्थान म्हणून सगळ्यांना मी मदत करेन. अच्छा, दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता तुम्ही लक्ष घालणार आहात? हो, नक्कीच. असं देखील बोललं जाते पुढची विधानसभेची तयारी जय पवार करतात. खरं तर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती की जय पवार यांनी याच वेळेस लढावं, परंतु ते झालं नाही. अजितदादा लढत आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही दिसाल आम्हाला? नाही, मी सगळ्यांना सारखं सांगत आलो आहे की आता पक्ष दादांच्या हातात आहे आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला पारदारांना, नवीन चेहऱ्यांना तशी संधी द्यायची आहे आणि पक्ष पूर्ण देशात वाढवायचा आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही तसं पुढचं सगळे वाटचाल करणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते जय पवार, ज्यांनी सांगितलं की बारामतीमध्ये असेल किंवा विजयानंतर जो आहे तो बारामती विधानसभेचा दौरा करतायत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचा दौरा हा सुरू झालेला आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.